लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। धनंजय मुंडे यांनी माझा घातपात करण्यासाठी सुपारी दिली आहे। मी नार्को टेस्टसाठी तयार आहे। माझी आणि धनंजय मुंडे दोघांची नार्को टेस्ट करा। धनंजय मुंडे यांना माझ्या अंगावर गाडी घालायची आहे। त्यांनी मैदानात यावं, मी तयार आहे, असं वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले। ते सोमवारी नवी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले। धनंजय मुंडे यांना मला ठार मारायचे आहे। पोलिसांच्या ताब्यातील 3 आरोपींनी धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे। तरीही जालना पोलीस आणि गृह मंत्रालयाने धनंजय मुंडे यांना अटक का केली नाही किंवा त्यांची चौकशी का केली नाही, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला। कोर्टात सिद्ध झालंय, धन्याने माझी 2.5 कोटीची सुपारी दिली आहे। मी पोलीस बंदोबस्त नाकारला आहे। फडणवीस सुद्धा त्यांना सांभाळत आहे। क्रूर माणसाला सांभाळू नका। पहिले देवेंद्र फडणवीस असे नव्हते, ते चांगले नाही, ते क्रूर माणसांना पाठिंबा देत आहेत। फडणवीस पूर्वीसारखे वागले तर गरिबांना न्याय मिळेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले। मराठा आरक्षणाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापित करण्यात आलेली शिंदे समिती नोंद शोधत नाही, मग सरकारने ही समिती तयारच कशाला केली? कुणबी नोंदी शोधण्यापासून रोखले जात आहे। मराठा पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोंदी शोधल्या जात नाहीत, प्रमाणपत्र दिले जात नाही, काही अधिकारी अडथळा करीत आहेत। तातडीने GR प्रमाणे नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। सातारा, पुणे, औंध संस्थांचा GR तातडीने काढा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उभं करू, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। राज्य सरकारने सारथीच्या योजना थांबवल्या आहेत। मराठा तरुणांना शिष्यवृत्ती मिळत नाही, त्यांची हळसांड केली जात आहे। सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करावी, त्यांना पीक विमा द्या, मालाला भाव द्या, पाणी द्या। मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांनी मतदानातून सरकार पाडावे, भीती निर्माण करा तर राजकारणी घाबरतील। 2029च्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसणार आहे, कारण घातपात करणाऱ्या लोकांना हे पाठीशी घालत आहे। भाजपचे अनेक आमदार, मंत्री मला भेटायला येतात, मी करत असलेल्या कामाला पाठिंबा देत आहेत, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।